यशाचं जे काही मोजमाप आहे, बॉक्स ऑफिस व्ह्यूज की टिकणारी ओळख. मग तुम्ही जे बोलताय आतापर्यंत ते खरं तर तीच आहे. याला काही मोजमाप नाहीये. तुम्ही जसं राहाल, एक्झॅक्टली वागाल, बोलाल, तुमचे विचार जसे आहेत, एक्झॅक्टली तेच तुमची खरं तर ओळख आहे. तेच. म्हणजे हां, एक हां. आणखीन एक म्हणजे वेगळ्या तऱ्हेने उदाहरण हेच गोष्ट सांगायची झाली तर हं. जे 50 वर्षापूर्वी सुपरस्टार होते ते आज तुम्हाला माहिती तरी आहेत का नवीन लोकांना हं, 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 हं. ना भारत भूषण प्रदीप कुमार बरं. किंवा धुमाळ नावाचे एक ऍक्टर होते. ओके, हे कुठे माहिती आहेत लोकांना? जर ते माहिती नाहीये तर मी आणखीन 25 काय 3-4 पिढ्यांपुढे कोण माहिती असणार? येतील कार्यक्रम म्हणून विसरलेले कशाला इगो आणि म्हणजे तुमच्या ह्या एवढ्याशा काळाकरता कुठे इगो घेऊन बसता राव. बरोबर. उलट ह्या म्हणजे दुसऱ्या बाजूने तुम्हाला एक गंमत सांगेन. मी जिकडे जिकडे जातो मला माहिती आहे, हं, हं. कारण लोक मला तोंडावर बोलतात हे. मी जिकडे जिकडे जातो तिकडे सगळे म्हणतात यार तुम्हीच तर बोललात ना, तुम्ही संदीपजी हां. आता बाहेर काय बोललात मला हं. की अरे यतीनजीनं कसं बोलू, यतीनजी बापरे हो, यतीनजी. हो. बरोबर. तर भीती तुमचीच मनात होती, हो, येस. माझ्या मनात आहे का काही? नाही, नाही. नाही. आणि माझ्याशी बोलून तुम्हाला कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतं एकदम म्हणजे कम्फर्ट वाटतं एकदम. होय की नाही? मग मग प्रश्न मिटला. तर हो. इगो घेऊन जर मी इगो घेऊन बसलो असतो हं, तर हं. तुम्ही माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या आपल्या एवढ्या चांगल्या गप्पा होऊ शकल्या असत्या, एवढा नाही, चांगला पॉडकास्ट होऊ शकला असता का? नाही. इगो स्पॉइल्स थिंग्स. हं, हं, हं. इगो, इन्सिक्युरिटी नका ठेवू. त्या बरोबर. लोकांना पण तुमच्या सांगतोय मी. इगो ठेवू नका. आयुष्य एन्जॉय करा. तुम्ही जगा, लोकांना जगू द्या. नक्की. काय ते एक क्षणभंगूर असतं. आळवावरचं पाणी असतं. हं, हं. तर बरोबर. एक थोडंसं असं वाटतं की अरे वाह! वाह! मी किती मोठा आहे. थोडे यातून काय नाही. स्टुडिओतून बाहेर पडल्यावर आला म्हातारा कुठला तरी टकल्या बडबड करत होता जास्ती. सेल्फ रिस्पेक्ट इज डिफरंट दॅन इगो. हं, हं, हं. ऑफकोर्स तुम्ही माझा इन्सल्ट केला तर मी गप्प नाही बसणार. एखाद्याने समजा आहेत बरीच लोक हो, ज्यांना तसे. सवय असते हं, हं, हं. कुचकट बोलायची, मग त्यांना मी कुचकटपणे उत्तरही देतो. माईक हातात आला की सगळं चालू हा होतं. मग सांगू शकतो की माईक मेरे हाथ में है, अब जो मैं बोलूंगा आपको सुनना पडेगा. बरं. तर असं नाही मी म्हणत आहे की हं. यू शुड नॉट हॅव एनी सेल्फ रिस्पेक्ट. डोंट हॅव एनी इगो. हॅव सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही यू शुड कॅरी युअर सेल्फ वेल. तुमच्यामुळे लोकांमध्ये आनंद पसरावा एवढीच इच्छा आहे. महत्वाचं. माझ्यामुळे लोकांमध्ये 4 लोकांना आनंद मिळतोय. मी फोटोला कधीच कोणाला नाही म्हणत नाही. हं, हे हं. कितीही मला घाई आले, मला घाईची सुद्धा लागलेली असेल हां, कधी दमलेला तरी असतात, थकलेले असतात काम करून. किंवा हं. अहो झालेलं आहे ऍक्च्युली. हं. मला खूप जोराची आली होती. हं. वॉशरूमला जायचं होतं आणि जात होतो मी वॉशरूम म्हणजे डबिंग स्टुडिओ मधून ह्याच्याकडे चाललो होतो. त्या स्टुडिओ मधल्याच वॉशरूम मध्ये चाललो होतो. मी दरवाजा उघडला आणि समोरच ते फॅन बसले होते आणि त्यांनी बघितलं असं आणि मला आधी वाटलं की कोण ओळखीचे आहेत का किंवा प्रोड्युसरचं हं. कोणी आहे का. हं. मी स्माईल दिली अशी. हो. सर एक फोटो. अरे मला आधी ना जोरात. आता हं. म्हटलं ठीक आहे ठीक आहे जल्दी करना प्लीज जल्दी करना. हं. त्यांनी पटकन फोटो काढला. म्हटलं मुझे वॉशरूम जाना है. मी पळालो. बरोबर. किती. वॉशरूमला गेलो आणि परत आलो आणि त्यांना विचारलं फोटो अच्छी आई है क्या? हं, हं. नहीं सर एक बार और. हाँ ना हाँ अभी निकाल अभी कोई टेन्शन नहीं. नाही, सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे प्रत्येक एक्झॅक्ट गोष्टीची. ती ती गोष्ट वेगळी. हां. विनम्र असावं ना बरोबर. साहेब. हं. किती काय सेकंद लागतात का? नाही. मी जर परत येताना त्यांच्याकडे लक्षही न देता ह्याच्यात शिरलो असतो तर मग त्यांना कसं वाटलं असतं यार नाही फोटो चांगला आला त्याला सांगायचं होतं जाऊन दे चल आता त्याला किती त्रास देऊया. हं, हं, ही हं. एक बाजू झाली किंवा बरोबर. दुसरं काय होतं स्वतःला जास्ती शहाणा समजतो गेला तसंच. विचारा ना भाऊ. बरोबर. तो पण सामनेवाला भी तो इंसान आहे. हं, हं, हं. मनुष्य प्राणीच आहे ना. होतं कम्युनिकेट असं. करू शकतो ना आपण. हं. दुसरं जनावर तर नाही झुरळ बिरळ तर नाहीये. त्याचं एवढंच रिस्पेक्ट आहे द्यायला साधं. पाहिजे. हं, 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 हं. इंडस्ट्रीने प्रेक्षकांवरती विश्वास ठेवायला हवा का? सी अनफॉर्च्युनेटली हं. ही जे काही ह्या आर्ट्स ज्या आहेत हं, हं. ज्यांचा ज्यांचा उदरनिर्वाह
लोकांकडून कमवलेल्या पैशांमध्ये असतो. हम्म, हम्म, हम्म. त्यांना या गोष्टींचे बॉदरेशन घ्यावंच लागणार. बरोबर आहे. जशी एखादी आजची मालिका, ट्रेंड चित्रपट ट्रेंड निघला की तशा पद्धतीने जातो. ते प्रत्येक चॅनलनी ठरवायचं असतं हम्म, हम्म, किंवा नहीं यार ये अच्छा है, दिस इज वर्किंग फॉर दैट स्टोरी, तो चलो आपने इधर भी ट्राय करते हैं. हम्म. ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी घडतच राहणार, कारण the producer, the maker of that product is dependent on म्हणजे जे पैसे समोरून मिळत आहेत त्याच्यावर तो अवलंबून असतो. हम्म, हम्म. समोरच्या ऑडियन्स कडून मिळालेल्या पैसे त्याला ते ट्रेंड क्रिएट करणं गरजेचं असतं. पुढे जाऊन ते तसंच कंटिन्यू ठेवायचं की नाही हा पर्सनल